तर नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये आणि एका नवीन प्रॉपर्टीसोबत. तर युजुअली आपण शेतजमीन विकत घेतो ते फार्म हाऊस बांधण्यासाठी, बंगले बांधण्यासाठी किंवा प्लांटेशन करण्यासाठी. पण जेव्हा आपण जागा विकत घेतो त्याच्यापूर्वी त्याचं टायटल वगैरे क्लिअर करणं, तो एक हेडॅक नेहमीच आपल्याला असतो. जागा विकत घेतल्यानंतर खरे खर्च चालू होतात आपले. जागा साफ करणं, प्लांटेशन करणं, फार्म हाऊस बांधणं, मग तिकडे इन्व्हेस्टमेंट करणं आणि पैसा लावणं. आणि जर तुम्ही ती जागा वापरली नाहीत किंवा राहिले नाहीत तर ती मेंटेन करणं पण तेवढंच अवघड असतं. पण शेतजमीन विकत घेऊन त्याच्यामधून दुसऱ्या महिन्यापासून तुम्हाला काही न करता फक्त रिलॅक्स करून जर इन्कम मिळायला लागला तर हो, तुम्हाला विश्वास बसणार नाही मला माहीत आहे. पण असा काहीतरी एक प्रोजेक्ट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. तुम्ही फक्त जागा विकत घ्या, रिलॅक्स करा आणि दुसऱ्या महिन्यापासून म्हणजे जागा विकत घेतल्याच्या दुसऱ्या महिन्यापासून तुम्हाला इन्कम चालू होईल. असा प्रोजेक्ट आज आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. पण ह्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायला लागेल. तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये समजवली जाईल आणि हे इन्कम फक्त आत्ताचं नाही तर हे वर्षानुवर्ष तुम्हाला मिळणार आहे. आणि जे पुढचे वर्ष येतील तेव्हा ह्या जे इन्कमची स्केल असेल ना, ही खूप लार्ज आहे. ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओची. तर आज आपण आलेलो आहोत महाडमध्ये, महाड रायगड जिल्हा. आणि तुम्हाला करंजडी रेल्वे स्टेशनपासून फक्त 2.5 किलोमीटरच्या अंतरावर एक सुंदर इन्व्हेस्टमेंटचा प्रोजेक्ट आपण घेऊन आलेलो आहोत. ॲग्रिकल्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यामधून जर तुम्हाला रिटर्न्स हवे असतील किंवा मग तुम्हाला एक ॲग्रिकल्चर प्लॉट घेऊन तुम्हाला तुमचं घर बांधायचं आहे, फार्म हाऊस बांधायचं आहे, तर तसे आपण फार्म हाऊस प्लॉट प्लस एक रेव्हेन्यू रिटर्नचा प्रोजेक्ट एकाच लँड पार्सलमध्ये इथे घेऊन आलेलो आहोत. टोटल जी लँड पार्सल आहे ही 12.5 एकरची आहे, जी पूर्णपणे डेव्हलपर्सच्या नावावर झालेली आहे. जागेची गव्हर्नमेंट मोजणी झाले, त्याची प्रत आलेली आहे. वाडी वस्ती लगत लँड पार्सल आहे. तुम्हाला इथून महाड दापोली हायवे जवळ आहे. जवळपास फक्त 1.5 किलोमीटरवर तुम्हाला इथून महाड दापोली हायवे आहे. तुम्हाला इकडून महाड शहर जवळ आहे. तसंच तुम्हाला मुंबई इथून फक्त 180 किलोमीटर आहे. पुणे तुम्हाला इथून जवळपास 160 किलोमीटर आहे. तर अशा अंतरावर एक सुंदर इन्व्हेस्टमेंटची संधी आपण तुम्हाला देत आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या व्हिडिओच्या मिडमध्ये मी तुम्हाला प्रेझेंटेशन पण देणार आहे की आपण एक्झॅक्टली इथे काय डेव्हलपमेंट करतो आहे, तुम्हाला रेव्हेन्यू कसा मिळणार आहे, कोणत्या पद्धतीने मिळणार आहे आणि किती मिळणार आहे. ह्या डीलचा एक MOU होईल तुमच्याबरोबर. तर ही डील कशा प्रकारची असेल हे सगळं मी स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण बाकीच्या उर्वरित गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. तर जसं तुम्ही पाहू शकता एका निसर्गरम्य वातावरणामध्ये हे आपलं पूर्ण लँड पार्सल आहे. हे डेव्हलपर्सने विकत घेऊन त्यांच्या नावावर पूर्णपणे 7/12 झाला आहे. पूर्ण 12.5 एकरचं गव्हर्नमेंट डिमार्केशन झालेलं आहे. आणि जर तुम्हाला ॲग्रिकल्चर प्लॉट हवे असतील तर खाली जी जागा दिसते टेबल केलेले आहेत किंवा हे जे टेबल केलेले आहेत इकडे तुम्हाला ॲग्रिकल्चर प्लॉट आपल्याकडून विकत घेता येतील 20 गुंठ्यापासून, जिथे तुम्ही तुमचं फार्म हाऊस त्याच्यानंतर प्लांटेशन वगैरे सगळं करू शकता. वाडी वस्ती लगत आहे, रेल्वे स्टेशन जवळ आहे, हायवे जवळ आहे, त्यामुळे तुम्हाला कनेक्टिव्हिटी इथून चांगली मिळणार आहे. आणि जर तुम्हाला रेव्हेन्यू हवा आहे तर आपण इकडे दुसरा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे जो आपल्या वरच्या दिशेला असेल. त्याचे मी शॉर्ट्स, ड्रोन शॉट्स वगैरे सगळे आता ॲड करतो ह्याच्यामध्ये. तर अशा प्रकारचा हा आपला पूर्ण लँड पार्सल आहे. आणि ह्या लँड पार्सलमध्ये आपण जे प्लांटेशन करतो आहे हे असणार आहे बांबूचं प्लांटेशन. हायटेक पद्धतीने आपण इकडे बांबूची लागवड करणार आहोत, ज्याच्यातून तुम्हाला मंथली रेंटल मिळणार आहेत. तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करू शकता. आणि त्याची जी प्रोसेस आहे ही आपण स्टेप बाय स्टेप आता समजून घेऊया. त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टींवरती चर्चा करूया. तर मंडळी, चला सुरुवात करूया आपल्या ह्या प्रोजेक्टच्या विजन आणि मिशनसोबत. तर आपलं विजन सिम्पल आहे. ज्या आपल्या लँड आहेत, ज्या अनयुज्ड आहेत, ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे, ज्यांची सॉईल उत्तम आहे, त्या लँडमध्ये बांबू प्लांटेशन करून त्याच्यामधून एक चांगलं रेव्हेन्यू जनरेट करता यावं. जे जागा मालक आहेत किंवा ज्यांच्या जागा आहेत त्यांना एक रेव्हेन्यू जनरेट करायची संधी उपलब्ध करायचं, हे आपलं विजन आहे. आणि आपलं मिशन असं असणार आहे की ह्या बांबू उत्पादनामध्ये एक चांगली कंपनी बनावं, एक लीडिंग कंपनी बनावं आणि एक सस्टेनेबल बांबू प्लांटेशनची प्रॅक्टिस, इको फ्रेंडली आणि जे शेत जमिनीला धरून असेल एक ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस आपण करणार आहोत, ज्याचा फक्त आपल्यालाच नाही तर निसर्गाला पण फायदा होईल. तर एक्झॅक्टली आपली कंपनी काय करणार आहे, तर आपण करणार आहोत बांबू कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. एका विशेष पद्धतीने आपण ही बांबू कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तुमच्यासोबत करणार आहोत. तर मंडळी, कशी असणार आहे ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग? तर सिंपल आहे. बाय लँड फ्रॉम अस, आमच्याकडून जागा विकत घ्या, त्या जागेचा आमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करा
आणि रिलॅक्स बसा आणि प्रॉफिट अर्न करा. कारण सगळी मेहनत ही आपणच करणार आहोत. 50-50% शेअरिंग रेशोवर आपण तुमच्याबरोबर हे कॉन्ट्रॅक्ट करणार आहोत. मग बांबू फार्मिंगच का? तर बांबू फार्मिंग ही सिंपल कारणांमुळे आपण करत आहोत. बांबूची ग्रोथ ही खूप फास्ट होते. जर आपण इतर प्लांट्सबरोबर कंपेअर केलं तर बांबू हा फास्ट ग्रोविंग प्लांट आहे. जवळपास 3 ते 4 महिन्यामध्येच तो त्याची बऱ्यापैकी उंची घेतो आणि 3 to 5 इयर्समध्ये तो फुल ग्रोन होतो. म्हणजे जर आपण जंगली बांबू लावला तर तो आपोआप ग्रो होतो, त्याला 4 ते 5 वर्ष लागतात. पण ज्या प्रकारे आपण हा बांबू ग्रो करणार आहोत, हा खूप फास्ट ग्रो होणार आहे. त्याचबरोबर लो पेस्ट अँड डिसीज इश्यू. तुम्हाला माहीतच असेल की बांबूला कीटकांचा प्रादुर्भाव हा खूप कमी आहे किंवा नाहीच आहे. कारण त्याच्यामध्ये नैसर्गिक तशी शक्ती आहे की बांबूला कीटकांचा प्रादुर्भाव हा होतच नाही. त्याचबरोबर इकॉनॉमिक बेनिफिट्स आहे. तर बांबूचे इकॉनॉमिक बेनिफिट्स कसे असणार आहेत? तर बांबू एकतर मेंटेन करायला खूप ईझी आहे किंवा स्वस्त आहे आणि त्याच्यापासून आपण बऱ्याच प्रकारे उत्पन्नही घेऊ शकतो. चौथं आहे हवामान. तर बांबू हा एवढा स्ट्राँग आहे की हा कोणत्याही हवामानामध्ये टिकू शकतो, डॅमेज होत नाही किंवा आपल्या बांबूच्या उत्पन्नाचं, पिकांचं नुकसानही होत नाही. हा पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये हा प्रत्येक हवामानामध्ये, वातावरणामध्ये सस्टेनेबल आहे. तर बांबूचे एक्झॅक्टली युसेज काय-काय असतात? तर बांबू कन्स्ट्रक्शन आणि आर्किटेक्चरमध्ये वापरला जातो. पेपर आणि पल्प इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो. बायो एनर्जीमध्ये वापरला जातो. टेक्सटाईल आणि गुड्समध्ये वापरला जातो. बांबूपासून खूप महागडं असं फॅब्रिक बनवलं जातं. त्याच्यानंतर बायोमध्ये जर आपण गेलो तर बायोफ्युल, त्याचबरोबर इथेनॉल, CNG, चारकोल, बायोमास हे सगळं बांबूपासून बनलं जातं. कन्स्ट्रक्शनमध्ये बिल्डिंग मटेरियलला बांबू लागतो, फ्लोरिंगला, फर्निचरला. एक महागडं फर्निचर पण बांबूपासून बनवलं जातं. त्याचप्रकारे पेपर प्रोडक्शनमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांबूचा उपयोग होतो. तसेच आपल्या भारतामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये बांबूसाठी वेगवेगळ्या सबसिडी स्टेट लेव्हलच्या गव्हर्नमेंटने तर दिलेल्याच आहेत. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटनेही आपल्याला नॅशनल बांबू मिशन NBM म्हणून एक चांगली सबसिडी दिलेली आहे. तर आता आपण जाणून घेऊया आपल्या प्रोजेक्टच्या लोकेशनबद्दल. तर आपला जो फेज 1 आहे हा आपण लॉन्च केलेला आहे महाड तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, जे करंजडी रेल्वे स्टेशनपासून फक्त 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जर मुंबईवरून आपण कॅल्क्युलेट केलं डिस्टन्स तर 185 किलोमीटर आहे. पनवेलवरून 140 किलोमीटर. रायगड फोर्ट आपल्या प्लॉटपासून फक्त 40 किलोमीटर आहे. दिघी पोर्ट फक्त 91 किलोमीटर आहे. महाबळेश्वर 58 किलोमीटर आणि मुरुड बीच हा 60 किलोमीटर. तर अशा प्रकारचं हे भौगोलिक लोकेशन आहे. आता दिघी पोर्ट ह्याच्या डेव्हलपमेंटमुळे जे गव्हर्नमेंटनी अनाऊन्स केलेत की 12 स्मार्ट सिटीज, न्यू इंडस्ट्रियल स्मार्ट सिटीज येणार आहेत. ह्याच्यामुळे एक चांगली ॲप्रिसिएशन लेव्हल इथे येणारच आहे. त्याचबरोबर भरपूर लोकांना म्हणजे लाखो लोकांना एम्प्लॉयमेंटची संधीही इथे उपलब्ध होणार आहे. आणि ह्या दिघी पोर्टमुळे महाड, माणगाव हे सगळे एरिया हळूहळू डेव्हलप होणार आहेत. तर भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला इथे चांगलं ॲप्रिसिएशन पण मिळणार आहे. आता आपण जाणून घेऊया ह्या प्रोजेक्टच्या फीचर्सबद्दल. तर सर्वात प्रथम तर हे तुमचं सेफ अँड सिक्युअर ट्रान्झॅक्शन राहील. ते का? ही जी डील आपण तुम्हाला देतोय ही कोणत्याही प्रकारच्या MOUवर नाही आहे की जागा आमच्या नावावर असणार आहे, मग तुमच्याबरोबर MOU होणार आहे आणि त्याचे तुमच्याकडून पैसे घेणार आहोत, तसं नाही आहे. तुम्हाला आपण एक क्लिअर टायटल रेडी टू रजिस्टर लँड विकत आहोत, ज्याचा सातबारा तुमच्या नावावर होणार आहे. त्याचप्रकारे तुम्हाला एंड टू एंड प्रोफेशनल सपोर्टिंग टीम राहील. ह्या सगळ्या प्रोसिजरसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची धावपळ करायची गरज नाही. तुम्हाला फक्त सिग्नेचरसाठी यायचं आहे आणि साईट व्हिजिटसाठी यायचं आहे तुम्हाला. तर आता डिस्कस करूया आपलं वन स्टॉप फार्म मॅनेजमेंट ही कशी असणार आहे. तर सर्वात प्रथम तर आपण इस्रायल टेक्नॉलॉजी वापरणार आहोत. अल्ट्रा हाय डेन्सिटी असणार आहे बांबू प्लांटेशनची. 1 एकरमध्ये जवळपास 2000 बांबूचे प्लांट्स लागणार आहेत आणि त्याला ड्रीप इरिगेशन ही टेक्निक यूज करून त्याची जी वाढ आहे ही लवकरात लवकर आम्ही करणार आहोत. बांबू मेंटेनन्स आणि मॅनेजमेंट आमची राहणार आहे. बांबू लावण्यापासून, त्याला जपण्यापासून, त्याला मोठं होईपर्यंत, त्याची देखभाल करण्यापर्यंत सगळी मॅनेजमेंट, त्याचं मेंटेनन्स जे लागेल, लेबर वर्क्स वगैरे हे सगळं कंपनीचं असणार आहे. पोस्ट हार्वेस्टिंग आणि सेल ॲक्टिव्हिटीज म्हणजे शेतकरी पिकवतो पण त्याला विकता येत नाही मार्केटमध्ये, तर इकडे तुम्हाला तो त्रास नाही आहे. इथे पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे जेव्हा आपण हार्वेस्टिंग करू, जेव्हा आपण ते आपलं जे क्रॉप आहे ते कापू, म्हणजे बांबू कापू आणि मार्केटमध्ये विकू, तर त्याचा जो पूर्ण सेल आहे हे पूर्ण कंपनीच मॅनेज करणार आहे. तर बिझनेसमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपण एंटरप्रेन्योर बनतो. पण आम्ही तुम्हाला सजेस्ट करतोय की तुम्ही ॲग्रीप्रेन्योर बना. तुम्ही शेतजमिनीमध्ये इन्व्हेस्ट करा आणि शेतजमिनीमधून तुम्ही पैसा कमवा. निसर्गाला साथ देऊन, निसर्गाला सुंदर करून, निसर्गालाच धरून आपण काहीतरी चांगलं करूया आणि त्याच्यातून पैसे कमवूया. तर पुढे या आणि तुमचं एक पाऊल घ्या ॲग्रीप्रेन्योरशिपसाठी. तर ॲग्रीप्रेन्योरशिपमध्ये तुम्हाला बेनिफिट्स काय काय आहेत? तुम्हाला टॅक्स फ्री इन्कम येतोय. तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट
हे चांगले मिळतात. त्याचबरोबर तुमच्या ज्या जागेची किंमत आहे ही पण वर्षानुवर्ष वाढत जाते, कारण जागेमध्ये डेप्रिसिएशन कधीच होत नाही, आपल्याला चांगल्यापैकी माहीत आहे. त्यामुळे तुमची जागा जेव्हा एक उत्तम बांबू प्लांटेशनची जागा बनेल, एक रिटर्न्स देणारी जागा बनेल, तेव्हा तिचं ॲप्रिसिएशन पण तेवढंच तुम्हाला वाढून मिळणार आहे. तर आता आपण डिस्कस करूया चार्टबद्दल. म्हणजे जो आमचा चार्ट आहे की तुम्हाला ही इन्कम कशी मिळणार आहे, तो मी तुम्हाला चार्ट सांगतो. तर 1 ते 20 वर्षांचा असा हा चार्ट आपण बनवलेला आहे. 1 एकरचा चार्ट असणार आहे हा. ह्याच्यामध्ये जर तुम्ही 20 गुंठे घेत असाल तर ह्याचे तुम्ही अर्ध कॅल्क्युलेट करू शकता. एका एकरमध्ये जे आपण प्लांट्स लावणार आहोत ते आपण 2000 प्लांट्स लावतोय. प्रत्येक इंडिव्हिज्युअल रोपाला बांबूच्या ही 5 बेटं येतात, म्हणजे 1 वर्षामध्ये. आता हे 3ऱ्या वर्षापासून सुरू होईल आपलं, कारण बांबू प्लांटेशनची जी सुरुवातीची प्रक्रिया आहे म्हणजे आफ्टर 2 इयर्स, त्या 2 इयर्सपर्यंत आपण तुम्हाला मंथली रेंटल देणारच आहोत. ते आपण पुढे चर्चा करूया त्याची. तर 1 एकरमध्ये 2000 प्लांट्स, त्या 2000 प्लांट्सला 5 बेटं, तर टोटल ज्या स्टिक्स होतात त्या होतात 10,000. हे आपण कमीच धरतोय, ह्याच्यापेक्षा जास्त पण येऊ शकतात. जे वेट आहे हे युजली 15 ते 20 किलोपर्यंत पण जातं बांबूच्या काठीचं, पण ते आपण 10 किलोच पकडलेलं आहे. टोटल वेट होतं 10,000 काठ्यांचं 1 लाख किलोचं वेट होतं. ₹2 प्रति किलो आपण रेट पकडतोय. हे बांबू आपण बांबू पॅलेटसाठी यूज करणार आहोत, तर त्यानुसार आपण हे मिनिमम सगळे रेट्स पकडलेले आहेत. तर 1 लाख वजनाला आपल्याला 2 लाखाचा इन्कम जनरेट होतोय पहिल्या वर्षामध्ये. तर पहिल्या वर्षामध्येच आपल्याला 2 लाखाचा इन्कम मिळतोय, रेव्हेन्यू जनरेट होतोय, ज्याच्यातला 50-50 हा कंपनीचा आणि तुमचा असा असणार आहे. त्यामुळे पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला 1 लाखाचा रेव्हेन्यू जनरेट होतोय. हा मिनिमम रेव्हेन्यू आपण पकडलाय, कारण जे आपले एक्सपर्ट आहेत बांबूचे किंवा जी आपली टीम आहे त्यांच्याशी जेव्हा आपली चर्चा झाली तेव्हा त्यांनी पण आपल्याला हेच सांगितलं की तुम्ही खूप मिनिमम रेट्स पकडलेले आहेत, ह्याच्यापेक्षा अधिक रेव्हेन्यू जनरेट करता येईल, पण आपण सेफर साईड मिनिमम पकडूनच कॅल्क्युलेट केलेलं आहे. मंडळी, तुम्हाला माहीतच असेल की जेव्हा आपण बांबूची हार्वेस्टिंग करतो तेव्हा मग त्याची जी बेटं आहेत, आता समजा 5 बेटं आहेत, तर त्या बेटांची 7 किंवा 10 बेटं होतात. पण आपण इथे दुसऱ्या वर्षामध्ये फक्त 1 बेट वाढवलं आहे, 6 बेट पकडलीत आपण. तर त्याच्या हिशोबाने 12,000 स्टिक्स होतात टोटल. टोटल वेट 1,20,000 इंटू 2 जर आपण केलं पर केजीचं, तर 2,40,000 हे दुसऱ्या वर्षामध्ये आपल्याला मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे ही इन्कम आपली वाढत जाणार आहे. जर आपण डायरेक्ट 20व्या वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर आपलं 2,000 प्लांट्स ह्याची जी बेटा आहेत ही 40पर्यंत क्रिएट होतील, याच्यापेक्षा जास्तच होणार आहेत. तर त्याचं जी टोटल स्टिक्स आहेत ह्या आपल्या 80,000 स्टिक्सपर्यंत जात आहेत, ज्याचं वेट आपण परत ₹10 किलोचंच पकडलं आहे. ह्या वेटमध्ये फ्लक्च्युएशन असेल, हे जास्तच असेल जेव्हा आपण हार्वेस्टिंग करू. तर टोटल वेट जे होतं आहे 80,000 स्टिक्सचं, हे 8 लाख एवढं जातं. आणि त्यावेळीचा जो पर केजीचा रेट आहे हा आपण धरत आहोत ₹10, ह्याच्यापेक्षा जास्त रेट जाणार आहे, पण आपण धरलेला आहे मिनिमम ₹10. तर ह्याच्यानुसार जे आपलं टोटल रेव्हेन्यू असेल 20व्या वर्षी हे असणार आहे 80 लाखाचं, ज्याच्यामध्ये 50-50मध्ये जर आपण डिवाईड केलं त्याला, तर ₹40 लाख तुम्हाला एका वर्षामध्ये मिळणार आहेत. तर अशा प्रकारचं हे टोटल आपलं कॅल्क्युलेशन आहे आणि हे प्रॅक्टिकल आहे, ह्याची स्टडी केली आपण, ह्याच्यावर रिसर्च केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एक रेव्हेन्यू जनरेशनची कल्पना आपण दिलेली आहे इथे. तर हा आहे आपल्या फेज 1चा लेआउट, जो आपला नातोंडी महाड ह्या गावामध्ये आहे. आणि 20-20 गुंठ्याचे आपण ॲग्रिकल्चर प्लॉटिंग इथे केलेले आहेत. तर तुम्ही 20 गुंठे कमीत कमी आमच्याकडून विकत घेऊ शकता. पूर्ण जागेची गव्हर्नमेंट मोजणी झालेली आहे, कप्रत आपल्याकडे रेडी आहे, क्लिअर टायटल प्रॉपर्टी आपण तुम्हाला इथे देत आहोत. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही आमच्याकडून 20 गुंठा घेताय तर आपण आता जी लॉन्चिंग ऑफर आहे ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला 20 गुंठा 12 लाखाला देतोय आणि 1 एकर जर तुम्ही आमच्याकडून घेतली तर ती तुम्हाला 22 लाखाला मिळणार आहे. तर तुम्हाला आपण इथे जर तुम्ही आमच्याकडून जागा विकत घेताय तर मग ते बांबू फुल ग्रोन होईपर्यंत काय त्या जागेचं, तर त्याच्यासाठी पण आपण तुम्हाला एक ऑप्शन देतोय की तुम्ही आमच्याकडून मंथली रेंट घ्या, त्याच्यासाठी तुम्ही बेनिफिट घ्या आमच्याकडून जागा विकत घ्या, त्याचे मालक व्हा आणि मंथली रेंटल घ्या फॉर 24 मंथ्स. तर 2 वर्षाची आपली ॲग्रीमेंट होणार तशी. त्याचं आम्ही तुम्हाला मंथली रेंटल देणार आहोत. 1 एकरसाठी असणार आहे ₹12,834. तर तुम्हाला टोटल जो रेंट आहे 24 महिन्यासाठी हा ₹3,08,000 एवढा मिळणार आहे. 20 गुंठ्याला तुम्हाला ₹7,000 मंथली रेंट मिळेल, जो तुम्हाला 24 महिन्यासाठी होईल 1,68,000 एवढा. पण ह्याच्यामध्ये जे आपले चॅनल पार्टनरचे फर्स्ट 5 बायर असतील यांच्यासाठी जो 1 एकरचा मंथली रेंटल आहे त्याच्यासाठी स्पेशल ऑफर आपण ठेवले. त्याच्यासाठी कुपन कोड तुम्हाला यूज करावा लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला मंथली रेंटल मिळणार आहे डायरेक्ट ₹20,000 पर मंथ. हो, आपले जे फर्स्ट 5 बायर असतील त्यांच्यासाठीच फक्त ही ऑफर व्हॅलिड असणार आहे. आता ह्याच्यामध्ये पण आपण पुढे तुम्हाला 2 फ्लेक्झिबल ऑप्शन्स देतोय. आफ्टर 36 मंथ्स म्हणजेच 3 वर्षानंतर जर तुम्हाला काही कारणास्तव काही अडचणीमुळे जर तुम्हाला तुमची जागा परत विकायची असेल तर ती कोण विकत घेणार, मग तुम्ही परत मार्केटमध्ये बायर शोधत बसाल का? तर तुम्हाला जर ते पॉसिबल नसेल तर आम्ही तुम्हाला 100% बायबॅक गॅरंटी पण देतोय. तुम्हाला 2 वर्षाचा रेंटल दिल्यानंतरही आपण 3ऱ्या वर्षी तुमच्याकडून तुमची जागा विकत घेण्यासाठी पण रेडी आहोत. पण त्याच्यामध्ये कंडिशन असेल, ज्या किमतीमध्ये तुम्ही आमच्याकडून जागा विकत घेतलेली
त्या पूर्ण किमतीमध्ये आपण तुमच्याकडून ती 100% बायबॅकची गॅरंटीमध्ये घेऊ शकतो. रेव्हेन्यू शेअरिंग, जर तुमची जागा तुम्ही डेव्हलप केली नाही आहे, तुमची जागा अशीच आहे आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायचे बांबू प्लांटेशन वगैरे लावून, तर तुम्ही रेव्हेन्यू शेअरिंगचा आमच्याबरोबर MOU करून 50-50 पार्टनरशिपमध्ये पण तुम्ही तुमची जागा युटिलाइज करू शकता. तर अशा प्रकारे हा आपला प्रोजेक्ट होता. आशा करतो तुम्हाला हे प्रेझेंटेशन समजलं असेल. जर तुम्हाला काही अधिक एन्क्वायरी असतील तर जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय ह्याच्यावर तुम्ही 24/7 आम्हाला WhatsApp करू शकता. कॉल करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आणि जर तुम्ही मुंबईला राहत असाल तर तुम्ही आमच्या घाटकोपर ऑफिसला येऊन व्हिजिटही करू शकता. तुम्हाला फार्म हाऊस घ्यायचं आहे तर तुम्ही आमच्याकडून 20 गुंठ्याचा वेगळा प्लॉटही घेऊ शकता आणि जर तुम्हाला आमच्याकडून रेव्हेन्यू जनरेट करायचं आहे तर तुम्ही आमच्याकडून बांबू प्लांटेशनसाठी जागा घेऊ शकता. असेल ऑलरेडी प्लॉट बुक झालेले आहेत, भरपूर प्लॉटचं खरेदी खत पण झालेलं आहे आणि आपला बांबू प्लांटेशनचा प्रोसेस लवकरात लवकर सुरू होतो आहे. त्याचा पण व्हिडिओ लवकरात लवकर येईल. तुम्हाला नक्की चांगलं रेव्हेन्यू जनरेट करता येईल. तुमच्या प्रॉपर्टीचं ॲप्रिसिएशन हे वर्षानुवर्ष तर वाढणारच आहे, कारण रेल्वे स्टेशन जवळ आहे, बाकी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज जवळ आहेत, हायवे जवळ आहे, मागे मुंबई गोवा हायवे जवळ आहे, महाड सिटी आपल्याला इथून जवळ आहे. आणि हो, जर तुम्ही रेंटल रिटर्नसाठी आमच्याकडून जर जागा विकत घेत आहे तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त बांबू प्लांटेशन करता येईल, कारण ते डेन्स फॉरेस्ट असेल बांबूचं. त्याच्यामधून फक्त वॉकवे असेल तुम्हाला चालण्यासाठी, बाकी तुम्हाला घर वगैरे इतर कन्स्ट्रक्शनला स्कोप उरणार नाही त्याच्यामध्ये. आणि 1 एकरमध्ये आपण जसं सांगितलं 1800 ते 2000 रोपं लावायचा आपण प्रयत्न करतो आहे, तर तेवढी रोपं तुम्हाला 1 एकरमध्ये मिळणार आहेत. वाईस वर्षा 20 गुंठ्याला तुम्हाला त्याच्या अर्धी रोपं मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जागा तुमच्या नावावर होणार आहे. लीगल जागा आहे, सगळं क्लिअर टायटल आहे, तुमच्या नावाचं खरेदी खत होणार आहे, तुमच्या नावाचा सातबारा होणार आहे. 1 एकर घेतलात, 20 गुंठे घेतली तर सातबाऱ्याची फोड होईल. त्याच्यामुळे तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचा रिस्क फॅक्टर असणार नाही आहे. तुम्ही स्वतः मालक होणार आहात. तुमच्या मालकीच्या जागेमध्ये प्लांटेशन केलं जाईल, तेच प्लांटेशनचं ग्रोथ होणार आहे आणि ते प्लांटेशन तुमच्या जागेमध्ये नेहमीच राहील. त्याच्यामुळे तुम्हाला कोणतंही रिस्क फॅक्टर नाही आहे किंवा काही विषय झाले अनएक्सपेक्टेड तरी तुम्ही तुमची जागा ही तुमच्याकडे ठेवून, ते प्लांटेशन तुमच्याकडे ठेवून तुम्ही त्याच्यातून भविष्यामध्ये तुमच्या पद्धतीने रेव्हेन्यू जनरेट करू शकता. तर तुम्ही NRI जरी असाल तरी तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता, जर तुमच्या घरातलं कोण शेतकरी आहे. आणि जर तुम्हाला शेतकरी दाखला हवा असेल तरी तो आम्ही तुम्हाला काढून देण्यास नक्की मदत करू. तर आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, आजची डील आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ, अशाच डील, अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ती बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे, प्रत्येक नवीन डीलचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आता घेतो मी तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.